everyone, good morning and welcome you all to Rachna's new angel world. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, normal routine start झालं. मी चाललो हॉस्पिटलला. नायसा आहे, आराम करत आहे. सुट्टी आहे नायसाला. आईची छान पूजा झाली आहे आणि खास एक कार्यक्रम आहे आईचं, ते तुम्हाला समजेलच. आणि रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, नाश्ता, जेवण, टिफिन. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस अँड येस, लिव्ह लव्ह. गाईच्या पोटात 32 कोटीला 33 कोटी दिले. डोळे काकींचा म्हणजे मेन तो प्रोग्राम गिनेसचा कार्यक्रम होता ना, तिने हॉलमध्ये ठेवला होता. तर मला यायला नाही ना मिळालं. त्याबद्दल माझा कार्यक्रम होते ना तिथे तू ये, म्हणजे मला तिथे जायला शक्य लावते जरा त्यांना त्याबद्दल जाता येत नाही ना वारंवार. हे आणि तू किती छान दिसतेस माहितीये का? काय सांगू आता 70 वयामध्ये किती छान दिसून दिसणार आपण. किती मग छान दिसते. अरे यंग आहात तुम्ही, कुठे 70 वगैरे काय नाही, यंग आहात तुम्ही सगळे. आम्ही तर आत्ताच थकलोय. गुड मॉर्निंग. आईने बनवलेले फुलं. रत्नागिरीत गेला तुम्ही. मी फोन करणार होती ना, तुम्ही जाऊन ये ना, आमचं बाहेर जाऊन ये. मग कसं सुडं देऊ का? माझा भाऊ आहे ना, तो बिझनेस करतोय. हे खोबरं त्याला मी बनवणार. थोडंसं काय होणार. केरळला वगैरे भरपूर करतात हे फणसाचे. फणसाचे आणि ते कसं कोकण डाळीला वापरतात ना. मासे एकटीच करत असतात. हो, छान दिसत आहेत. सनफ्लावर स्ट्रॉंग दिसतं एकदम. आणि काय होतं काय स्ट्रॉंग अजून वेळ. बर्थडे दिवशी अशी तुमचा बर्थडे आहे हो. बर्थडे वगैरे काय नाही. नाही, आपण हे काम करतो ऍक्च्युली. पिशवी ठेवा आधी. पिशवी घेते. पाणी देते पाणी. अजून लेकीकडे काय आंबे आणले. अजून लेकीकडे गाईला आवडतात आंबे. पोटात तिच्या हो हो, बाट जायची. जायची ना. जाऊ दे, घेतलं तर चल, कोण ठेवतंय. नाही तिला त्रास होणार ना तिला. पिवळं म्हणून घेतलं. डोकं चाललं पाहिजे. हसत राहायचं, मन मोकळे करणं. हीच आपली मज्जा. बघा तुमचा बर्थडे आहे. माझा बर्थडे मग मला सांगायचं मला सांगायचं नाही काय सेलिब्रेशन आहे त्या. हो ना. ए, माझं बर्थडे सेलिब्रेशन तुझ्या दिवशी करू, तुझ्या बर्थडे दिवशी. ना 1 तारखेला काय बोलायचं तुम्हाला. डिनर्स क्लबचा प्रेसिडेंट झालं आणि त्यानिमित्त कार्यक्रम ठेवला होता. त्यानिमित्त मला यायला नाही मिळालं आणि मी म्हटलं जाऊन कार्यक्रम ठेवला, पण मला यायला पायामुळे नाही जमलं. म्हणून मी म्हटलं चला आता घरी बोलवतो त्यांना. आणि आज आपण इकडे चाललेल्या गौशाळेमध्ये त्यानिमित्ताने म्हणजे तुमची भेट पण होईल. आणि खूप छान वाटलं तुम्ही आलात. मी माझ्याकडून तुम्हाला छोटे मला सरप्राईज. हो सरप्राईज. आंबे छान आहेत म्हटलं. डोळेबाईंनी दिले. आणि त्या दोघींना
महिन्यात मी आलात मला खूप छान वाटलं. ठरवलेलं असतं तर झालं नसतं. अचानक सगळं साधलं गेलं. तू साधून घेतलंस गं. हे मी साधून घेतलं म्हणता साधलं गेलं म्हटलं पण मला किती सगळं सगळं इकडे. Yes, काय केलं? मी किती समजायला मागली आहे की मी मागली. मला मध्ये हा अधिक मास आहे. अधिक महिना त्या निमित्ताने नमो भगवते वासुदेवाय. बापरे वा 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 इंग्लिश मध्ये वाचायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी नमस्कार करते सगळे. मला सगळे लोक म्हणतात की अधिक महिन्यामध्ये दान धर्म केल्याने किंवा आणखी काय केल्याने पुण्य मिळतं. पण दान धर्म याचा अर्थच असा आहे की चांगलं कर्म. आणि जे तू आज हे चांगलं कर्म भगवद्गीता शिकवते की चांगलं कर्म करा. आणि हाच आपला अधिक मास पुण्य कमवण्याचा. अजून गोमातेकडे जायचंच आहे आणि सेवा करायची आहे. पण हे सगळ्यात मोठं काम आहे की याच्याप्रमाणे जगायला शिकलं पाहिजे. भगवद्गीता जशी आहे तसं. मला पाणी वगैरे बॉटल आणली नाही ना त्याला वाटते तर मागू घेऊ आपण बसा पाण्याची पाहिजे का करुणा येते चहा पेते पण जाते. काही हरकत नाही. ही परत चालते मग. माझी तुला ही परत गेली तर कुणी येणार नाही. माझ्याकडची बाई याचीच आहे. हे गाईला आंबा घालू नको. मला अजून टेन्शन आलं. बाटा बिटा डोळे किती वेळ आपल्याला मिळतं ना ते आणि तू मला सकाळी म्हणालीस आता तुला कळलं का माझ्या अवतारावरून की मला वेळ आहे का? मग अजून अक्षता कोणच देत नाही. आणि तिच्या आई गावाला गेल्या सोबत आहे. मला गोष्ट आहे काय काय वेळेस मला नमस्कार मी म्हटलं उन्हात उभा राहणार आम्ही इथं आलेलो होतो म्हणून वाचता ऊन लागतं ना. मी तर म्हटलं तुम्ही कुठे आम्ही शोधत होतो. आणि खूप छान वाटलं सगळं आलात. आरोग्य उत्तम राहू दे. आणि तू आता जशी दिसतेस तशीच राहू दे. काय आता 6 महिन्यानंतर असं बाहेर पडली ना प्रॉपर. मग सामान्य बाहेर पडली. नाही, आणि त्याच्यात म्हणजे तुझं शरीर एसटी झाली त्याच्यात वजन पण नको वाढायला. सगळं आरोग्य चांगलं राहू दे. वजन वाढलं की पुन्हा पाहायला त्रास होणार. एवढी स्तुती केल्यानंतर मला अजून एकदा 40 लागल्यासारखं वाटलं. एक्झिबिशन होतं ना खाली सर्विस चॉईस छान आहे. पर्स पण किती छान होती. रचनाची पण चॉईस. चला तुमची देऊ का पिशवी नंतर तुमची पण येते. गिफ्ट वाली येते मी नंतर. तू खूप वेळा मला बोलवलं चहा प्यायला या सगळे परत एकदा. खूप वेळाला भेट होती. तू या म्हणते मी येते. यावंच लागेल. थँक्यू. या परत. पाहुणचार पण छान करते. तुमच्या ओळखीची होती म्हणजे आमची म्हणजे मैत्रीण म्हणून माझी बाजू म्हटलं हे छान म्हटलं मैत्रीण आहे म्हटलं. तेच नाही मला पण ते असतो ना आणि त्याच्या. अगं याच्यापेक्षा आणखीन काय असणार आहे आणखी की मग काय? मी कुठून आले लातूरून आणि माझ्या विद्यार्थिनी रचनाला विचारतात
आता आम्ही चालूय गौशाळेमध्ये. तिथे छान गायींची सेवा मिळाली तर सेवा करणार, चारा घालणारच आहोत. आणि मी तर 11 चपात्या आणि हे घेतले दूध घालायला. आणि तिथे पण केळी वगैरे काय असतील पण आंबा कोणी घालू नका बघा. सासूबाई शिकल्या बोलायला. आईकडे जा. चल अधिक महिन्याच्या शुभेच्छा जवळ. सीमाला बोलू का मग? ये ना. बोलवा येईल ती. करा फोन. काळजी घे, लवकर ये, सावकाश जा. आमच्या सगळ्या चाललेल्या आहेत मैत्रिणी गौशाळेमध्ये. गाईला छान छान प्रकारचं खाऊ घेऊन वेगवेगळ्या प्रकारे. काढते एक आणि मी थोडं थांबा. काढून दे तुम्ही. आपण अरे मोबाईल पाहिजे. हो माते की जय. माधवी ये पुढे. माझा आला पाहिजे. जाऊन द्या आई तिकडे इथं धरा हात इथं धरा हात धरा. तेच खाते लहान माणस खाऊ द्या का. तर आपलं ढकल तेच खातो. मोबाईल कुठे ठेवलाय? काय करते? आमची मुलगी एवढी मोठी झाली आहे की बघा हे तर सगळा संसार तिने इथे आणून ठेवला आहे. सगळा संसार. आणि मागच्या 2 दिवसांपासनं शी इज स्लीपिंग अलोन हिअर. तिला भीती पण नाही वाटत आहे. रात्रीच मध्येच उठते, वॉशरूमला जाते, परत येऊन झोपते. काय चाललंय नाही सो? आज पण झोपणार एकटी? हा, आज एकटी झोपणार का आमच्याबरोबर येणार झोपायला? आणि ती फुलं काय? फुलं मीच लावली तुला, पण ती फुलं एवढी पुढे. काय करते तू? एवढा अभ्यास?
ऍक्टिव्हिटी बुक आहे, सॉल्व्ह करते. विचार झाले बॅक टू होम काय नाही. ऍक्च्युली हे असं पास्ता आहे, पण तो टी वाला आलेला रिपेअर करायला, तर ते जास्त कुक झालं. नाचणीचं आहेत ते, असो पोटातच जाणार आहे. भूक लागली. भूक लागली तेच. आज पाऊस पण पडला ना जरा. हो ड्रिझलिंग झालं थोडं. मी नाही पाहिलं. मी कोणत्या जगात होती मग? नायसाची रूम मस्त. प्रिन्सेस